मी सौ सुजाता गणेश तागड, राहणार शहाजपूर, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या बाळाला तापेमध्ये झटके येत होते. तो 1-1.5 महिन्याचा आहे. आम्ही विखे हॉस्पिटल इथं OPDमध्ये दाखल झालो. इथं आल्यानंतर विखे हॉस्पिटलमध्ये त्याला ICUमध्ये ॲडमिट केले. इथे आल्यानंतर ICUला ॲडमिट करण्यात आले. त्यानंतर रक्तातील साखरेची, लघवीची तपासणी पाठवण्यात आली. त्यानुसार अँटिबायोटिक्स, झटकेचे औषधं चालू करण्यात आले. त्या व्यतिरिक्त रक्ताचे अमोनियाचे प्रमाण याची तपासणीसुद्धा पाठवण्यात आली. MRI करण्यात आला मेंदूचा. त्यानंतर पाठीच्या पाण्याची तपासणी पाठवण्यात आली. MRIमध्ये मेंदूच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेंदूज्वर व्हायरसमुळे आहे, आनुवंशिक आजारसुद्धा आहे याचे निदान झाले. त्यानुसार माझी आणि बाळाच्या वडिलांची आनुवंशिक तपासणी पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. बाळाला मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. हळूहळू बाळाच्या तब्येतीमध्ये भरपूर सुधारणा झाली. आता बाळाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडत नाही. तसेच बाळ फीडसुद्धा व्यवस्थित घेते. मल्टीव्हिटॅमिनची औषधे चालू करण्यात आली. बाळ आता व्यवस्थित आहे, स्टेबल आहे. या पूर्ण उपचारादरम्यान आम्हाला मोफत सुविधा, औषधांचा खर्च लागला नाही. त्यामुळे मी विखे पाटील हॉस्पिटल इथे डॉक्टर्स आणि स्टाफ यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. त्यामुळे बाळ स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. आता कुठल्याही प्रकारचा ताप किंवा झटका असं काही नाही आहे. थँक्यू. धन्यवाद.